पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जातीपातीची भावना राष्ट्रविरोधी यासाठी आहे कारण ती आपापसात वैर आणि घृणा निर्माण करते। आपल्याला एक शक्तिशाली राष्ट्र बनण्यासाठी जातीवाद हा नष्ट करावाच लागेल। राष्ट्र निर्मितीच्या नंतरच आपण बंधुता, स्वातंत्र्य आणि समानता प्राप्त करू शकतो। बाळदादा तू का थांबला? जर माझं लिहिण्या वाचण्यात मनच नाही लागत तर मी शाळेत जाऊन काय करू? बाळदादा तू शाळेत चल ना। तू शाळेत गेलास तर बाबांचा राग थोडा शांत होईल। नंतर बोलूया बाबांशी। वय बाळदादा, भीम बरोबर बोलतोय। बाबांचा राग आधी शांत होऊ दे। चल। गुरुजी, गुरुजी, गुरुजी। काय झालं भीम? गुरुजी मी खूप दुविधेत आहे। दुविधा? कोणती दुविधा? गुरुजी एका बाजूला बाबा आणि एका बाजूला बाळदादा। मला बाळदादा बरोबर वाटतो पण बाबा मला चुकीचं वाटतात। बाबा पुरंजन काकांना सांगत होते की त्यांची मुलं त्यांना समजून नाही घेत। ते खूप दुःखी होते आणि त्यांना दुःखी बघून मला बी दुःख होतं। गुरुजी कधी वाटतं बाळदादाला सांगावं की बाबांचं म्हणणं ऐक आणि कधी वाटतं की बाबांना सांगावं की बाळदादाचं म्हणणं ऐका। भीम, तू कोणाला सांगतोयस? एक शिक्षक होण्याच्या नात्यानं हे अभ्यासाला जास्त महत्व देणार आहेत। माझ्या बाजा वाजवायच्या कलेची स्तुती हे का बरं करतील? माझ्यात बाजा वाजवायची झिंग आहे आणि याच्या पुढे मला जगातली कोणतीच गोष्ट आवडत नाही। वाचणं, लिहिणं काहीच नाही। काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे पडताळण्यासाठी माझ्याकडे एक पद्धत आहे। या माझ्या बरोबर। चला माझ्या बरोबर या। एकच म्हणणं पकडून बसले आहेत। भाऊ आता तुम्ही जरा समजावून सांगा। आता बाळा गेलाय ना शिकाया। आता ह्यानं मनावर जरा राग सोडा आणि कामाकडे लक्ष द्या। वैरामजी वहिनी बरोबर बोलतायत। नवीन काम भेटलंय, जाऊन करूया आपण। असं तोंड पाडून बसून कसं काम होणार आहे? आणि तसं बी तुझी पोरं लय हुशार आणि समजदार आहेत, कधी काही चुकीचं करणार नाहीत। समधे मिळून मला समजवते पण मला पण समजा ना की माझी अडचण काय। बाळा सगळ्यात मोठा आहे, तो जर शिक्षणापासून दूर राहिला तर बाकीची पोरं शिक्षण सोडतील। माहिती हाय मला। रामजी सकपाळ यांचं घर हेच आहे का? वय बोला। हे गंगा वहिनीच्या परिवारासाठी दादांनी पाठवलंय। मला इथल्या रस्त्यानं जायचं होतं म्हणून दादांनी सांगितलं। तुम्ही गंगाच्या सासरून आला होय? होय। गंगे हे शेजारचे भाऊजी आहेत। आओ या या बसा या, बसा। या. जा जा पाणी घेऊन ये जा। धन्यवाद। आण वहिनी, मी चहा करते। बाकी समद बेस आहे ना? वय वय समजे ठीक आहे। जावय बापूंना म्हणावं एकदा सुट्टी टाकून इकडे या आमच्याकडे, आम्हाला लय आनंद होईल। बरं जेवून बिवून जा। मला कामाला उशीर होतोय, मी जातो। तुम्ही बसा। चल र। सांभाळून जा। आई ते गुळ। हा वय म्या घेऊन येते। तुमच्याशी जरा बोलायचं होतं।
घरातल्यांवर तमाशा नका करू. इकडं बोलू शकत नाही तर बाहेर तर बोलू शकतो ना. मला कायच नाही बोलायचं. जाऊन सांगा त्यासनी. विचार करा बरं. घ्या गुळ घ्या. तिकडे समद ठीक आहे ना? वय समजा ठीक आहे. घ्या की गुळ. खूप जिद्द आहे ना तुझ्यात. ठीक आहे मग, या मैदानाला फेऱ्या मार 1 तासभर. जर तू या मैदानात 1 तास धावत राहिलास तर हे स्पष्ट होईल की तुझी आवड शिक्षणात नाही तर वाद्य वाजवण्यात आहे. गुरुजी, यानं काय होईल? भीम, आज बाळाच्या वेडाची अग्निपरीक्षा होईल. बघ, जितकं प्रेम तू पुस्तकांशी करतो तितकं प्रेम बाळा वाद्याशी करत असेल हे गरजेचं नाहीये. आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द असणं अत्यंत आवश्यक आहे. मला माहिती, पुस्तकांच्या प्रेमापायी तू माझ्या सगळ्या अटी मान्य करशील. आज बघतो मी बाळा माझ्या सगळ्या अटी मान्य करतो की नाही, आणि जर मान्य करतो तर त्या पूर्ण करतो की नाही. गुरुजी, मैं तुमची ही अट मान्य करतो आणि मी पूर्ण भी करेन. तर मग ठीक आहे, सुरुवात कर. भीम, जर हा बाळा ही अट जिंकला तर हे इथेच स्पष्ट होईल की वाद्याच्या प्रती त्याचं प्रेम एकनिष्ठ आहे. आणि मग तुझ्या मनातही कोणतीच द्विधा असायला नकोय की कोण अधिक योग्य आहे. एवढं तर माहिती आहे ना की आयुष्यात पुढे काय करायचंय. बाजा वाजवायचा आहे. मी तुम्हाला एकदा म्हणलं होतं ना, मी माझ्या बाळा दादाला परत घरला घेऊन जाणार. मी माझ्या दादाला परत घरला घेऊन जातोय. तुम्ही माझ्या वर्गातनं कोणतं बी पुस्तक घ्या, त्यातून मला कोणते बी प्रश्न विचारा. जर मी एक पण उत्तर चुकीचं दिलं ना तर आम्ही आत्ताच्या आत्ता ही शाळा सोडून निघून जाऊ. नमस्कार शेठजी, माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला वाट पाहावी लागली. नाही, काही हरकत नाही गुरुजी. जास्त वेळ वाट पाहावी नाही लागली. हा बोला शेठजी, तुमच्या मुलाची काही तक्रार आहे का? नाही नाही गुरुजी, असं काही नाही. आपल्याकडे एक छोटंसं काम होतं. ठीक आहे, बोला ना. तुम्हाला आठवत असेल गुरुजी, तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याबरोबर माझे वाद झाले होते. आठवत आहे गुरुजी. ते तिघे भावंड खूपच बेशिस्त आहे. मी तर म्हणतो त्यांना लगेच शाळेतून काढून टाका. आणि त्याच्या मोबदल्यात मी खास आपल्यासाठी ही सुंदरशी अंगठी घेऊन आलोय. घ्या. ज्यांना मागं हटायचंय त्यांना हटू दे, पण भीमराव मागं हटणार नाही. मी इतका अभ्यास करणार की एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल, या शाळेला बी माझा अभिमान वाटेल.
ते तिघ भाऊ जर बेशिस्त असते ना, तर तुम्ही या अंगठीच्या बळावर त्या तिघांना या शाळेतून काढायचा प्रयत्न केला नसता. आणि तुमचा व्यवहार पाहून असंच वाटतंय की उभ्या आयुष्यात तुम्ही कधी शाळेत गेलाच नाही, म्हणूनच अजून अडाणी आणि बेशिस्त राहिले आहात. अरे 4 आणे पगार घेणारा एक सामान्य फडतूस शिक्षक असून तुझी इतकी हिंमत? उठा. हा थप्पड यासाठी की यामुळे तुम्हाला लक्षात राहील सभ्य बनण्यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे. निघा इथून. ऐका, आपल्या मुलाला शाळेत नक्की पाठवा, नाहीतर तो सुद्धा तुमच्यासारखा अडाणी आणि बेशिस्त होऊन जाईल. निघा इथून आणि दागिने विका. आता या भीमराव बरोबर या गुरुजीला पण नाही सोडणार मी आता. बाळदादा, हिम्मत हारू नका. धाव, जोरात धाव. अजून 1 तास पूर्ण व्हायला 5 मिनिटं बाकी आहेत. बाजा वाजवणार, हा? बाजा वाजवणार. चल. माझं अभ्यासात मन नाही लागत. मला अभ्यास नाही करायचा आहे. मला बाजा वाजवायला आवडतं. सांभाळून. बाळा या घरात तवाच परत येईल जेव्हा तो बाजा वाजवणं बंद करेल. मी बाजा वाजवणं नाही बंद करू शकत. एक बाजा वाजवणाऱ्याला ह्या घरात थारा नाहीये. निघतून. बाळदादा, बाळदादा, काय झालं? काय झालं? बाळदादा, 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 तू ठीक आहेस बाळदादा, ना? तू ठीक आहेस ना? बाळदादा. गुरुजी, एक तास झाला. होय बाळा. झालं. आता तरी मानता ना गुरुजी की माझी आवड अभ्यासात नाही, बाजा वाजवण्यात आहे. मी एक शिक्षक आहे आणि म्हणूनच शिक्षणाचं महत्व नाकारू शकत नाही. पण हे सुद्धा खरं आहे, जर आवड नसेल तर अभ्यास काय, कोणतीही गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही. भीम, बाळाची आवड अभ्यासात नाही तर बाजा वाजवण्यात आहे. आणि कोणाची आवड कधीही मारू नये. मग गुरुजी, मग आता आम्ही काय करू? याला जेवढं शिकायचं शिकू दे आणि स्वतःला आवडतं ते करू दे. जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा करेल, पण अभ्यासासाठी जबरदस्ती करू नका. कारण पैसे कमवण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी अभ्यासाशिवाय देखील अनेक मार्ग आहेत. समजलं? आता तुम्ही तिघ शाळेत जा. चल दादा, उठ. हे घे बाळदादा. चला. बाळामध्ये सुद्धा ती जाग दिसते जी भीमराव मध्ये आहे. कदाचित बाळा सुद्धा आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होईल.
हे बघा, मला तुमच्याशी नाही भांडायचंय. दादांनी तुम्हाला परत बोलवलंय. त्यांनी सांगितलं परत नाही तर चांगलं नाही होणार. त्यासनी बी सांगा की जवळ ते सुधारणार नाहीत तवर मी आपण येणार नाही. तुझ्या लांब राहण्याने सुधारणार आहेत. मी लांबच बरी आहे आई, मला नाही जायचं. भाऊसाहेब, आम्ही गंगा बरोबर बोलून तिला 1-2 दिवसात पाठवतो. बरं मग चालल, मी निघतो. नाही आई, मी नाही जाणार. गंगा माझा ऐक. रोज रोज तेच, रातीच्या राती बाहेर असतात, दारू पित्यात. मी काही म्हणलं माझ्यावर ओरडत्यात. रोज होणाऱ्या भांडणांनी मी लय वैतागली आहे. मी इकडेच राहणार. अगं पण इकडे बसून काय होणार आहे? अगं तुला पोरं आहेत ग, पोरांचं काय? यांची पण आहेत ना हो, सांभाळा म्हणा. तेव्हा समजेल त्यासनी जबाबदारी काय असती. घरातले समदे वैतागलेत. गंगा, हे बरोबर नाहीये बघ. समध्यांना त्रास होतोय तर समध्यांना बोललं पाहिजे, समजावलं पाहिजे. आत्या समजावलं, पण डोसक्यात घेतलं तर ना. फक्त स्वतःच्या मनाचं करायचं. त्यांच्यापासून लांब राहीन तेव्हाच कळल त्यासनी. अन जर नाही कळलं तर कायमची इकडेच वेगळी राशील. होय, वेगळी राहीन. अशी देईन ना ठेवून एक तवा शिरल डोसक्यात. जगळ होण्याबद्दल बोलते. पुरुषाशिवाय बाईचं जिनं नसतंय. आत्या, मग पुरुषाचं जिनं बी बाईशिवाय जिनं नसलं पाहिजे. पण ही गोष्ट पुरुषांना समजल तर ना. वहिनी, ही समजत नाही आहे मला काय सांगायचंय. लय दुखतंय मला. नाही माहित मी शाळेत कसं बसणार आहे. थोडं सहन कर ना बाळा दादा. नाही चालू शकला तर तुला उचलून न्यावं लागल. आणि आई बाबा ताई एका माग एक विचारत बसतील. होय बाळा दादा, थोडं सहन कर, लगेच बरं वाटेल बघ. बाळा दादा, तुला आठवतंय ना कसं मला त्यानं खड्ड्यात ढकललं होतं आणि कसं मी बाबांच्या युक्तीने बरं झालं होतं? आठवतंय की विसरला? काय झालं रे बाळा, कसा आहेस? बरं नाहीये, लय दुखतंय मला. बर, शाळेत जायला लागलंस की काय? वय तुझ्या कामाचं नाही ते, कशाला येळ वाया घालवतोस उगाच. तू बाजा चांगला वाजवतोस, तू तेच कर की. ते तर तुझ्या मस्तीमुळे कार्तिकनं तुला बाहेर काढलं होतं, नाहीतर बाजा तर तू एकदम मस्त वाजवतोस लेगा. म्हणून तर गुरुजींनी बाळा दादाची परीक्षा घेतली आणि सांगितलं की 1 तास धाव. आणि दादाची जिद्द बघून गुरुजींनी स्वतः सांगितलं की यानं बाजाच वाजवला पाहिजे. पण वाजवणार कसा? तुमचे बाबा ऐकणार आहेत का? तेच तर. हा पण एक होऊ शकतं. काय? तुझ्यासारखी खूप मुलं बाजा वाजवण्यासाठी येतात. जेव्हा त्यांच्या घरातले विरोधात असतात तेव्हा ती मुलं घर सोडून निघून जातात. आणि 2-4 महिन्यामध्ये समद ठीक होतं बघ. तू बी पळून जा की. नाही, माझं बाळा दादा असं नाही करणार. अरे कुठेही जायला सांगत नाही मी. हा इथून 30 कोस लांब माझा एक मोठा भाऊ राहतो आणि माझ्याहून मोठी बाजा मंडळी आहे त्याची. तिथं जाऊन आरामात राहा की. आणि पैक वगैरे बी चांगलंच कमवशील की. आणि थोड्या महिन्यानंतर घरी परत ये की. इथं गुरुजी समोर धावून काय बी होणार नाही. तुझं बा काय ऐकणार नाही. बाबा ऐकतील. नाही ऐकणार बाबा, म्या गेलेलंच बरं. बाळा दादा,
असं काय पण नग बोलू. तुला माहिती आहे ना, घरातले तुझ्यावर लय प्रेम करतात. आणि तू घर सोडून गेलास तर किती वाईट वाटेल त्यासनी. पण भीम, बाबांना कोण सांगणार? त्यांच्या 1000 प्रश्नांची उत्तर कोण देणार? म्या बोलन. आणि त्यांच्या 1000 प्रश्नांची उत्तर बी देईन. आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरातून वाट निघल. आणि तुम्ही यापुढे माझ्या बाळादादाला पळून जायचा सल्ला नाही द्यायचा. चल बाळादादा. ते दे इकडं. दे इकडं. बाळा पळून जायला नाही तयार झाला तरी बी काही हरकत नाही. पण जर भीमरावने प्रश्नांची उत्तर देऊन बाबांना तयार केलं तर बाळा कायमचा आपल्या बाजूने होईल. आणि हेच तर हवंय आपल्याला.